in the science 1 chapter carbon compound. In this chapter we are learn about the carbon compound and its various properties. Macromolecules and polymers यातला नेक्स्ट टॉपिक. मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय, ज्याला आपण स्थूल रेणू असं म्हणतो. आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कार्बन हा अनेक पद्धतीने मोठे मॉलिक्युल्स तयार करण्याची क्षमता बाळगतो. त्याला जायंट कार्बन मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम द 100 ऑफ द 1000 ऑफ ॲटम आर कॉल्ड एज अ मायक्रोमॉलिक्युल्स. It is a very large molecule, such as the protein. They compose of the 1000 of covalently bonded atoms. The most of the micromolecules in biochemistry are the biopolymers, nucleic acid, protein, and the carbohydrates. And the large non-polymeric molecules such as the lipid and the micromolecules. हे जीवशास्त्रामध्ये पण आपल्याला आढळून येतात, पण आपण रासायनिक अभिक्रियांच्या बाबतीत पण आपण विचार करतोय. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स. द नॅचरल काय आहे, जे आताच मी तुमच्याशी चर्चा केली की न्यूक्लिक ॲसिड आणि यांच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये याचा आपल्याला आढळ दिसतो. सपोर्टिंग पिलर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. आपण जे काही अन्न खात असतो, त्यानंतर आपले कपडे असू दे किंवा आपल्या काही निवाराचे साधनं असू दे, ते संपूर्ण पॉलिसॅकराइड्स, नेमली स्टार्च अँड सेल्युलोज. प्रोटीन constituent of a large part of the bodies of the animal, also responsible for the movement and the various physiological processes. Nucleic acid controls the heredity at a molecular level, and rubber is another type of the natural macromolecules. आपल्याला निसर्गामध्ये जसं शरीरामध्ये आपल्याला आवश्यक असणारे जे प्रोटीन्स आहेत आणि जे काही लिपिड्स आणि मायक्रोसायकल्स आहेत, या व्यतिरिक्त आपण जे आपल्या पोशाखांमध्ये किंवा आपल्या निवारामध्ये आपण ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते, त्या संपूर्ण आपल्याला हे मॅक्रोमॉलिक्युल्सच्याच मदतीने त्या पूर्ण करता येऊ शकतात. काही फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहेत, ती नियंत्रण केली जात असते. रबर हे जे वापरतो आपण, हे रबरसुद्धा एक टाईपचं नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स आहे. रबर हे निसर्गाकडून प्राप्त होणारी एक द्रव पदार्थ आहे, त्याच्यापासून रबर हे बनवलं जात असतं. त्यानंतर मॅनमेड. सुरुवातीला मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स बनवताना पहिल्यांदा तो लॅबोरेटरीमध्ये आणि फॅक्टरीमध्ये तो बनवण्यात आला. म्हणजे रबरसाठी आणि सिल्कसाठी एक पर्याय म्हणून त्याला बनवण्यात आलं की रबरासाठी आपल्याला काय करता येईल. मग आज जे आपण इलॅस्टिक नावाचा प्रकार वापरतो, हा एक याच पॉलिमरचा मायक्रोमॉलिक्युलचा प्रकार आहे. मग त्याच्यात व्हेरिएशन्स येऊ लागले. मॅनमेड फायबर्स विच हॅव द स्ट्रेंथ अलॉंग द लेंथ ऑफ सिमिलर टू द नॅचरल फायबर कॉटन. जो नैसर्गिक धागा होता त्याच्यासारखाच तो तयार होऊ लागला. ऊल, सिल्क है ना, या पद्धतीचे जे अनेक आर्टिकल्स आपण वापरत असतो. त्यानंतर प्लास्टिक जे आहे ते एक प्रकारचं पॉलिमर जे आज आपण वापरू शकतो. which is innumerable type of the article, sheets, pipes, surface coating are the made up of the examples of the man-made macromolecules. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे जे पॉलिमर्स आहेत, हे आज वापरायला आपण शक्य आहे. त्याच पॉलिमरचा आपण विचार करूया. मायक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय द रेग्युलर रिपिटेशन ऑफ द स्मॉलर युनिट इज कॉल्ड एज अ पॉलिमर. पॉलिमरची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. मायक्रोमॉलिक्युल फॉर्म बाय द रेग्युलर रिपिटेशन, म्हणजे एकाला एक असे जोडून जेव्हा तयार होत असं त्याला पॉलिमर असं म्हणतात. इट इज अ स्मॉल युनिट दॅट रिपीट्स रेग्युलरली टू फॉर्म द पॉलिमर इज कॉल्ड एज अ मोनोमर. जेव्हा स्मॉल युनिट असेल ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल त्याला मोनोमर म्हणतात. द रिएक्शन बाय विच द मोनोमर मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड इन टू द पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. याच्यात रिॲक्शन घडून येत असेल विच मोनोमर मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड इन टू द पॉलिमर्स. तर हे सुद्धा आपल्याला पॉलिमरायझेशन आपण त्याला म्हणत असतो. पॉलिमर बाय जॉईनिंग द अल्किन टाईप मोनोमर. इथिलीन मोनोमरच्या जोडणीने बघा, हा मोनोमर जे आहे
इथिलीन 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 यांनी जोडणी केल्यामुळे आपल्याला त्याचं पॉलिमरायझेशन होत असतं. पॉलिमरायझेशन ही एक रिॲक्शनचा प्रकार आहे. त्याच्यापासून आपल्याला इथिलीन नावाचा प्रकार मिळतो, जो आपण आता प्लास्टिक म्हणून त्याला वापरत असतो. हा मोनोमरच्या जोडणीतून होत असतो. मोनोमरायझेशन आपण आधी शिकलो की सगळं पॉलिमर जे आहे ते मॅक्रोमॉलिक्युलचं रूप आहेत, त्या रूपांपासून ते पॉलिमर बनतात. त्याच्यात मोनोमर अनेक जे मोठे मॉलिक्युल्स बनत असतील त्याला पॉलिमर म्हणतात. तर मोनोमरच्या जोडणीतून पॉलिमरायझेशन क्रिया घडून येत असते. पॉलिमरायझेशन क्रिया म्हणजे काय, ती जोडणी होऊन एक नवीन पदार्थ तयार होत असतो, जो त्याला पर्याय आहे. नॅचरलच्या ज्या शरीरामध्ये आपल्याला मायक्रोमॉलिक्युल्स होतं त्याला तो पर्याय म्हणून वापरता येऊ लागला. म्हणजे रबर, प्लास्टिक, जसं नॅचरल पदार्थापासून मिळू लागलं तसं त्याचं आर्टिफिशियली आपल्याला ते रबर बनवता येतं आज पण. तर ते ओरिजिनल रबरचं नसतं पण प्लास्टिकचंच असतं. तर त्याचे हे प्रकार दिलेले सिंथेसिस ऑफ द पॉलिथिलीन, त्याचे युजेस काय काय आहेत ते आपल्याला इथे समजून घेता येईल. याच्यातले परीक्षेला बहुतांशी एखादं विचारलं जात असतं, त्यामुळे याची माहिती, स्ट्रक्चर आणि त्याचं कन्स्टिट्युएंट हे लक्षात ठेवायचं. त्याचे युजेस काय. आता ज्या कॅरी बॅग्स वापरतो, तुम्हाला युजेसकडून मी या दिशेला नेतो. कॅरी बॅग्स आणि स्पोर्टवेअर, आपण अंगावर जे इलॅस्टिकसारखे कपडे वापरत असतो, त्याचा हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्या पॉलिमरला आपण म्हणतो इथिलीन. कन्स्टिट्युएंट काय, त्याच्यामध्ये इथिलीनचा वापर त्याच्यात होतं. त्याचं नाव आहे पॉलिइथिलीन. ते जे इलॅस्टिकचे कपडे असतात ते या पद्धतीचं, आणि त्याचं पॉलिमरचं स्ट्रक्चर विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर थर्माकोल, जे आपण जे आर्टिकल्स वापरत असतो, थर्माकोल गणपतीच्या सुशोभीकरणासाठी, त्याला स्टिरीन म्हणतात. स्टिराईन म्हणजे काय, तर ते पॉलिस्टराईन म्हणतात. पॉलिस्टराईन C6H6CH डबल बॉन्ड CH2. तर त्याचं एक बेन्झिन रिंग पण आहे आणि त्याला N नंबर ऑफ. हा N का असतो की तो पॉलिमराईज होत असतो अनेक, जसं याच्यामध्ये कसं जोडला गेला अनेकांना, तर किती वेळा जोडला आणि किती वेळा जोडून तो तयार झाला ते दाखवण्यासाठी आपल्याला इथे N असतो. लक्षात घ्या, हे पॉलिमरचे स्ट्रक्चरमध्ये N हे आढळून येणार रिॲक्शनमध्ये. त्यानंतर PVC पाईप, डोअर मॅट्स, ट्यूब्स, बॅग्स इन हॉस्पिटल किट्स हे जे वापरतात ते या पद्धतीने. बघा इथं क्लोरीनचं आहे म्हणून याला विनिल क्लोराईड हा जो कन्स्टिट्यूएंट आहे मोनोमरचा, याचा अनेक वेळा वापर करतात. CHCH2 आणि याला CHCHCl हा CH2 आणि हा विनिल क्लोराईड अनेक वेळा आपण वापरून पॉलिविनिल क्लोराईड म्हणून त्याला PVCचे पाईप आपल्या घरी बघा, पाण्याचे पाईपलाईन्स वगैरे असतात ते PVC पासून बनतात. त्याचा लॉंग फॉर्म इथे विचारला जाईल, पॉलिविनिल क्लोराईड. हा बऱ्याचदा परीक्षेला बोर्डाला विचारलेला आहे. त्यानंतर पॉलिॲक्रोलो नायट्राईल, याच्यापासून आपल्याला विंटर क्लोथिंग, ब्लँकेट्स वगैरे जे आता ज्या अत्यंत मऊ ब्लँकेट्स किंवा थंडीमध्ये पांघरण्यासाठी ज्या, म्हणजे आपण पर्यायी काय केलं तर शिप्सपासून बनलेलं जे उलन होतं ते उलन न होतं आपण आर्टिफिशियल वापरू लागलो. ते होतं ॲक्रोलो नायट्राईल. नायट्राईलचा वापर त्याच्यामध्ये होतो, ॲक्रोलोचा. तर हा स्ट्रक्चरसुद्धा पाठ करायचं आहे तुम्ही, तर हे सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर टेफ्लॉन म्हणजे काय, तर टेफ्लॉन हे नॉनस्टिक कुकवेअर, तुमच्या घरामध्ये भांडी असतात त्यांच्या आतमध्ये एका तव्यावर जे चिटकू नये अन्नपदार्थ, त्यासाठी एक स्टिक पदार्थ वापरतात, त्याला टेट्राफ्लोरोइथिलीन असं म्हणतात. CF2 = CF2. तुम्हाला आयरनच्या खाली पण असेल की जे कपड्यांना चिटकत नाही, हे टेफ्लॉन असतं. पण आता हे टेफ्लॉन अत्यंत कमकुवत प्रकारचं वापरलं जातं आणि त्यामध्ये पटकन निघतं. हे टेफ्लॉन हे काही दिवसासाठी असतं, पण तव्यांमध्ये नॉनस्टिक कुकवेअर जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पॉलिप्रॉपिलीनचा वापर हा इंजेक्शन सिरिंज, फर्निचर वगैरे अशा काही पदार्थांमध्ये तो वापरला जात असतो. रबरासारखा जो पदार्थ असतील, फर्निचरमध्ये काही शीट्स वापरतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला हे पॉलिप्रॉपिलीन हा वापरताना आपल्याला दिसून येतो. आता तुम्हाला हे होमोपॉलिमर्स म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला आणखी म्हणता येईल कोपॉलिमर्स म्हणजे काय, त्याविषयी बोलूया. पॉलिमर्स इन द अबोव एक्झाम्पल फॉर्म बाय द रिपिटेशन ऑफ द सिंगल मोनोमर आर कॉल्ड ॲज अ होमोपॉलिमर. एकाच सारखे असते त्याला होमो असा शब्द वापरतात. अँड देर आर द अदर टाईप ऑफ द पॉलिमर आर फॉर्म फ्रॉम द 2 or more मोनोमर्स, दे आर कॉल्ड ॲज अ कोपॉलिमर्स. ते सह पॉलिमर्स म्हणून त्याला पाहिलं जातं. नंतर पेट शब्द तुम्ही प्लास्टिकवर लिहिलेला कधी पाहिला असेल. पेट इज अ पॉलिइथिलीन टेरिप्थॅलेट. लॉंग फॉर्मसाठी पण विचारलं जातं. द स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर आर द लिनियर इन द अबोव एक्झाम्पल. दे आर द ब्रँच अँड द क्रॉस लिंक ॲज वेल ॲज
पॉलिमर्स अक्वायर द व्हेरियस प्रॉपर्टी ॲज पर द नेचर ऑफ द मोनोमर्स अँड द टाईप्स ऑफ द स्ट्रक्चर. जे मी आधी सांगितलं की यांच्या स्ट्रक्चरमध्ये वारंवार हे ते स्ट्रक्चर रिपीट होत असतात, पण आपण एकच त्याचं मोनोमरचं स्ट्रक्चर इथे काढलेलं आहे. ते अनेक पद्धतीने आहे, जोडून जोडून तयार होत शकतात. ते ह्या अशा पद्धतीने दाखवता येऊ शकतं, पण इथे आपल्याला मर्यादा आहे. आता आपण नॅचरल पॉलिमरच्या बाबतीत आपण समजून घेऊया. पॉलिसॅकराईड जे ग्लुकोज, त्याच्यामध्ये ग्लुकोजचा सातत्याने वापर होतो. त्याला आपल्याला ते कशात आढळतं? स्टार्चमध्ये, जे आपण अन्नातून खात असतो. आपण जे जे अन्न खातो त्याच्यात किंवा काय पदार्थ आहे त्याच्यात आढळतो. सेल्युलोज जे वूड्समध्ये असतं, लाकडामध्ये. सेल वॉल्स ऑफ द प्लांट सेल डेड झाल्यानंतर, सेल डेड झाल्यानंतर ते जे लाकूड म्हणजे ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ग्लुकोजचं मोनोमर असतं आणि त्याला नाव आहे सेल्युलोज असं म्हणतात. त्यानंतर प्रोटीन, त्याला अल्फा अमिनो ॲसिड आहे. मसल्स, हेअर्स, एन्झाईम्स, स्किन, एग्स यांच्यामध्ये आपल्याला जनरली ते आढळून येतं, हे प्रोटीन. त्यानंतर म्हणजे आपण ॲनिमल्स खात असतो त्यांच्या मसल्समध्ये असतात. काही आपण आता हेअर एन्झाईम्स असतात, तर स्किनमध्ये पण ते आढळून येतात. तर आपल्या शरीरामध्ये पण आहेत, काही प्राण्यांमध्ये पण आहेत. याचा सरळसोट असा अर्थ घेऊ नका, पण आपण जनरली हे अल्फा अमिनो ॲसिड हे एक मोनोमरचा प्रकार आहे. त्यानंतर DNA न्यूक्लिओटाईड डिऑक्सिरायबोज फॉस्फेट, त्यामध्ये क्रोमोसोम्स ऑफ द ऑर्गॅनिझम, आपले जे क्रोमोसोम्स असतात, गुणसूत्रे ज्याला म्हणतो आपण, DNA ज्याच्याने आपले गुण ठरत असतात, है ना, गुणधर्म ठरत असतात ते. त्यानंतर RNA न्यूक्लिओटाईड रायबो न्यूक्लिक ॲसिड, ज्याला रायबोज फॉस्फेट असं म्हणतात. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझ्म ऑफ द सेल्स, प्रत्येक सेल्सच्या केंद्रकामध्ये आणि त्याच्या द्रव्यामध्ये, पेशीद्रव्यामध्ये आपल्याला RNA आढळून येतात. त्यानंतर रबर, आयसोप्रेन, आपण ज्याला तर लॅटेक्स ऑफ द रबर ट्री, जे मी आता आधी बोलत होतो की आपल्याला ते रबरपासून बनतात, पण त्या झाडांची निर्मिती होणे, त्यापासून रबर बनवणे, यापेक्षा आपण काय केलं? आर्टिफिशियली बनवायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या अनेक स्ट्रक्चरचा आपल्याला अभ्यास करता येईल आणि या स्ट्रक्चरवरून आपल्याला समजून घेता येईल की मोनोमर्सचा वापर आणि कार्बन कंपाऊंडचा वापर आपल्या जीवनात अत्यंत नगण्य आहे. त्याला म्हणजे मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला आपण वेगळं करू शकत नाही. तर त्याला असं मान्य करू शकत नाही, ते अत्यंत क्षुल्लक आहे. ते खूप वेगवेगळ्या लेव्हलवर गेलेलं आहे. इव्हन तो नॅचरल स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला जे आढळतं ते एक याच पद्धतीने जात असतं की आपल्याला त्याची अत्यंत आवश्यकता आहे लाईफमध्ये. म्हणून कार्बन कंपाऊंडचा या चॅप्टर हे समावेश केलेला आहे. इथे चॅप्टर आपल्याला संपलेला आहे. सगळ्यांनी याची तयारी नक्की करायची. धन्यवाद.